आपका नाम? मेरा नाम कलीम पटेल है। आप ये जो ओपोजिशन को बैठे हुए कितने दिन हो गए ओपोजिशन को बैठेंगे? कुपोषण को आज का चौथा दिन है, लेकिन उसको चौथे दिन के हिसाब से ना पकड़ा जाए, इसको घंटों के हिसाब से पकड़ा जाए। और घंटों के हिसाब से पकड़ा जाए तो 80-90 घंटे के ऊपर ये कुपोषण को हो गए हैं। तो सरकार ने इसके बारे में कुछ अभी तक लिया नहीं? सरकार ने इस कुपोषण आंदोलन को गंभीर लेना चाहिए, क्योंकि जो कुपोषण को बैठा है ये क्षण नहीं है, ये सरकार को क्षण करके छोड़ देगा और सरकार को सड़ों के पड़ों करके छोड़ देगा। जब तक ये लेटा है इसके मांगने को मान्य कर देना चाहिए, क्योंकि ये इसकी पर्सनली मांगनी नहीं है, ये तमाम शेतकरियों की और तमाम कष्टकरियों की मांगनी को लेकर बैठे हैं। आज शेतकरी हवालदिल हो गया है। आज शेतकरी को जो है तो रातों की नींद नहीं है और शेतकरी के मन में अलग अलग विचार आ रहे हैं। जो आपने इससे पहले डिविजनल कमिश्नर साहब थे केंद्रेकर साहब, वो केंद्रेकर साहब ने एक जो है तो एक टिप्पणी दी थी कि ये सरकार को के बहुत सारे शेतकरी के मन में अलग अलग विचार आ रहे हैं और उस बात को इस सरकार ने नज़रअंदाज नहीं करना चाहिए। शेतकरी के मन में अलग अलग विचार आ रहे हैं और शेतकरी अगर है तो हम हैं और हम है तो सरकार है। इस बात को सरकार ने ध्यान में लेना चाहिए। पर शेतकरी के बारे में सरकार ने तो अभी तक कुछ सोची नहीं। शेतकरी सरकार ने हवाई जहाज़ में बैठकर और हेलीकॉप्टर में बैठकर परीक्षण नहीं करना चाहिए। शेतकरी के पास बैठकर शेतकरी की बात सुनकर, शेतकरी की व्यथा सुनकर शेतकरी की बात को मानना चाहिए। और ये कुपोषण आंदोलन की जो मांगनियाँ है वो शेतकरियों के मांगनियाँ को लेकर ही मांगनियाँ है कि शेतकरी का पूरा कर्जा माफ़ हो, शेतकरी का जो नुकसान हुआ है, शेतकरी के गाय बैल जानवर भैंसा बकरियां मर गया है, वो शेतकरी की जो जोड़ धंधा था शेतकरी का, वो जोड़ धंधा बंद हो गया है। तो उस नुकसान को सरकार माई बाप ने भरकर देना चाहिए। यही मांग को लेकर मंगेश भाई यहाँ पर बैठे। यह बात तो मंगेश भाई ने करना चाहिए थी, लेकिन मंगेश भाई का आप 4 दिन हो गए हैं, आप 9-10 बज गए जो भी टाइम हुआ है, रात के मंगेश भाई से बात करने की स्थिति में मंगेश भाई नहीं है। हमने तो मजबूरी में माइक लिया है कि मंगेश भाई के शब्द हम आप तक पहुंचा सकें, इसलिए। तो मंगेश भाई का सरकार से कुछ कहना है? मंगेश भाई थोड़े बहुत सरकार के बारे में? अगर जनता रास्ते पे आ जाएगी तो सरकार को ये सहन नहीं होगा और जो जनता है उसके पीछे सरकार ने माँ बाप बन के अभी खड़ा रहना चाहिए। अभी ज़रूरत है किसानों को, अब नहीं दोगे तो कब दोगे? मरने के बाद आप देते हो, अब जिंदा है तो अभी दे देना चाहिए, वरना किसान अगर रास्ते पे आ गए तो अच्छा नहीं रहेगा महाराष्ट्र के लिए। अगर सरकार ने इसमें कुछ हिस्सा नहीं लिया तो इसके बाद आगे क्या करेंगे आप? नहीं, हमारा तो ये शांति का रास्ता है, ऐसा ही चालू रहेगा अभी अनशन का। पहली बार हमने शांति से कुछ करना चाहा है और हम पूरे जी जान से कर रहे हैं। आपका नाम? मेरा नाम सूरज रोडे आहे आणि मला या सरकारला थेट उपोषण स्थळावरून इशारा द्यायचा आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की ठाण्या वाघ जरी या ठिकाणी बसलेला असला पण ठाण्या वाघाचे बछडे अजून बाहेर आहेत। कारण हे शेतकऱ्यांचा ठाण्या वाघ या ठिकाणी उपोषण करतोय आणि या ठाण्या वाघाचं नाव आहे सरपंच मंगेश साबळे। मला आमदारांना सांगायचं आहे, खासदारांना सांगायचं आहे, जिल्हा परिषद मेंबर असेल, पंचायत समिती मेंबर असेल, हे बघा, या ठाण्या वाघाला जर काही झालं तर शेतकरी रस्त्यावर उतरेल। येत्या 2 दिवसात तुम्हाला तर कळेलच की या शेतकऱ्याच्या पोरामध्ये इथं साधारणतः तो बसलेला असेल, पण याची कीर्ती आणि मूर्ती किती महान आहेत हे तुम्हाला या शेतकऱ्याचं पोरगं दाखवून देणार आहेत आणि या सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जसं म्हणता ना, मंगेश सरपंच साबळे साहेबांचं आंदोलन उग्र असतं, आता उग्र आंदोलन तर नाही आहे, पण मग एक बाबासाहेबांनी जसं लिहून ठेवलेलं इतिहासामध्ये तसं आंदोलन आता सरपंच मंगेश साबळे करत आहेत। आपण बघू आता की हे सरकार या आंदोलनाला यश मिळवून देतं की इथे येऊन अपमानित होतं। हे मोठा मुद्दा मला या सरकारला करायचा आहे। मला सांगायचं आहे की येत्या 24 तासामध्ये जर सरपंच मंगेश साबळे यांच्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर मी थेट आमदारांना इशारा देतोय की पोलीस प्रोटेक्शन आमदारांनी वाढवावं। कारण की आम्ही शेतकऱ्याची पोरं
आम्ही स्वतः तर आत्मदहन करणार आहेत, पण आम्ही स्वतः मरणार नाही आहे, कारण की एखाद्या आमदाराला घेऊन मरणार आहे. कारण की अशा लाचार आमदारांची गरज माझ्या महाराष्ट्राला राहिलेली नाही आहे. कारण असा सरपंच जर जीव देत असेल, उपोषण करून जर मरायची वेळ जर येत असेल शेतकऱ्याच्या पोरावरती, तर हे कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना खपवून घेतल्या जाणार नाही. आणि आम्ही सरपंचांना तर मरू देणार नाही, तर आमदारांना जाळून मरू, एवढंच मला या सरकारला इशारा द्यायचा आहे. सरकारला माझे SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना सांगायचं आहे की आमदारांचं प्रोटेक्शन तुम्ही वाढवा, कारण की शेतकऱ्याचे पोरं आता ना 2 दिवसामध्ये रिंगणामध्ये उतरणार आहेत. आणि आमदारांनी नुसतं इथे असं फिरायचं नाही आहे, तुम्हाला ना सरपंच मंगेश साबळेकडे यावंच लागणार आहे आणि त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावंच लागणार आहे. मला एवढंच सांगायचं. धन्यवाद. माझं नाव रविराज जाधव आणि मंगेश भाऊ आज त्यांच्या उपोषणाचा हा 4था दिवस आहे. परंतु शेतकरी वर्गाची खंत अशी आहे की सध्या सत्ता पक्ष असो की विरोधी पक्ष असो, इथे कुठलाही प्रतिनिधी असा नाही आहे की जो शेतकऱ्याच्या हक्कासाठी आवाज बुलंद करेल, रस्त्यावर उतरेल किंवा सरकारशी भांडेल की कुठेतरी शासनाची जी तिजोरी आहे तिची वाटप आता शेतकऱ्याला झाली पाहिजे, असा कुठलाही प्रतिनिधी आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून कुठल्याही सत्तेचा मोह न बाळगता एक सामाजिक विचार शेतकऱ्यांबद्दल आपले धडाकेबाज, दमदार, कामदार असे सरपंच मंगेश भाऊ साबळे यांनी तो विचार आचरणात आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि जसं की या निसर्गाचा कोप झाला आणि धरणीचं पोट फाटलं, तर आपल्या अन्नाचा त्याग करून, पाण्याचा त्याग करून सरपंच मंगेश साबळे हे शेतकरी बापाला किंवा शेतकऱ्याच्या ज्या अवलादी आहेत त्यांना न्याय भेटावा, त्यांना अधिकार भेटावा, यासाठी सरपंच साबळे उपोषणाला बसलेत. आणि आपण बघतोय की ते स्थानिक अधिकारी असतील, नेते असतील, कुणीही पॉझिटिव्हली शेतकऱ्याच्या मालाचं जे नुकसान झालं आहे, परंतु ते शेतकऱ्याच्या जीवनाचा विचार करायला तयार नाही आहेत. आणि ही सर्वात मोठी खंत आपल्याला दिसते. हा जो महाराष्ट्र आहे तो संत तुकारामांचा, त्या अगोदर संत ज्ञानेश्वरांचा, शिवशंभू फुले शाहू आंबेडकरांचा हा संस्कृतशील महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की शेतकऱ्याच्या देठाला जरी हात लावला तर तुमचे हात कलम करण्यात येतील. म्हणजे शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय न होता तो जगाचा पोशिंदा आहे, परंतु आज त्याच्यावरच कुठेतरी उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याचा संसार रस्त्यावर आलेला आहे. आणि शेतकरी हा काही SC, ST, OBC, ओपन असा नाही आहे, तर शेतकरी हा प्रत्येक धर्मात आहे, प्रत्येक जातीत आहे. परंतु अधर्म करून, कुठेतरी जातीपातीचं राजकारण करून शेतकऱ्याला तोडण्याचा प्रयत्न, जसे पक्ष फोडण्यात येतात तसे शेतकऱ्यांची चळवळ देखील फोडण्याचं काम हे सरकार आपल्याला करताना दिसतंय. तर जे काही महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत, बच्चूभाऊ असतील, रविकांत भाऊ तुपकर असतील, त्याचबरोबर इतर जे कोणी शेतकरी नेते असतील, आता राजू शेट्टी असतील, ते आता बरेचसे वयस्कर झालेत, पण तरी देखील ते चळवळीत अधूनमधून सक्रिय दिसतात. अशा एकंदरीत सर्व शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांचं उगवतं युवा नेतृत्व आदरणीय सरपंच मंगेश भाऊ साबळे यांना पाठिंबा द्यावा. सत्तेतल्या आमदारांना, खासदारांना सत्तेची खुजली आहे, परंतु यांनी तरी आपलं डोकं, आपलं विचार, आपलं मन या शेतकऱ्याबद्दल मोठं करून दाखवावं आणि युवा नेतृत्व मंगेशराव साबळे यांना समर्थन जाहीर करावं, एवढंच आम्ही बोलतो. शेतकऱ्याच्या सोयाबीनला, कापसाला हमी भाव द्यावा. त्याचबरोबर जी नुकसान झालेलं आहे, भीक मागल्यासारखे 1000-2000 रुपये शेतकऱ्याच्या हातावर टेकून सरकारने मोकळं होऊ नये, तर जास्तीत जास्त पैसा शेतकरी वर्गाला द्यावा, एवढीच आमची विनंती आहे. नाहीतर उद्रेक आपल्याला मंगेशराव साबळे यांच्या ह्या आंदोलनाचा पाहायला मिळू शकतो. संयमाला देखील अंत असतो. कधी मंगेशराव साबळे हे गांधी बनून सरकारपुढे आपल्या मागण्या मांडत असतील आणि सरकार जोमायला तयार नसेल, तर मंगेशराव साबळे हे भगतसिंग देखील बनू शकतात. हे या सरकारने लक्षात घ्यावं, एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.